रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज. केज-बीड राज्य महामार्गावर अपघात. खासगी ट्रॅव्हल्सला कंटेनरची जोराची धडक, मोठा अनर्थ टळला. HPM कंपनीने राज्य महामार्गावर रचला मृत्यूचा सापळा. केज-बीड रोडवरील शारदा इंग्लिश स्कूल समोर एका खासगी ट्रॅव्हल्सला कंटेनरने जोराची धडक दिली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी घडलेली असून सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही, परंतु काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येते. मात्र या घटनेत खासगी ट्रॅव्हल्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मागील अनेक वर्षांपासून केज शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणावर अपघाताचं प्रमाण वाढलेलं असून शहरात आणि शहरानजीक रहदारीच्या ठिकाणी गतिरोधक बसणे अत्यंत गरजेचे आहे. अपघाताचे वाढते प्रमाण पाहून काही ठिकाणी HPM कंपनीने शहरात आणि शहराच्या बाहेर गतिरोधक बसवले आहेत. मात्र हेच गतिरोधक आता मृत्यूचा सापळा ठरू लागलेले असून ज्या ठिकाणी हे गतिरोधक बसवले आहेत अशा ठिकाणी गतिरोधकावर दर्शनी भागावर कोणतेही पांढरे पिवळे पट्टे किंवा त्याच्या बाजूला कोणताही फलक लावण्यात आलेला नसल्याने चालकांना सदरील गतिरोधक दिसत नसल्याने या ठिकाणी वाहने आदळून अपघात होत आहेत. वाहन चालकांना दिसण्यासाठी दिशादर्शक फलक आणि गतिरोधकवर पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचे पट्टे असणे गरजेचे आहे. परंतु काही ठिकाणी बसवलेल्या गतिरोधकवर पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचे पट्टे, दिशादर्शक फलक नसल्याने वाहन चालकांना गतिरोधक दिसून येत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. HPM कंपनीच्या या गलथान कारभारामुळे गतिरोधक आता अपघाताला निमंत्रण मिळत असून अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी होऊन अपंगत्व आलेलं आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत. अशा अनेक गंभीर घटना घडलेल्या असताना याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झालेलं दिसून येत आहे. आज मंगळवार रोजी सकाळी 5:45 ते 6 वाजण्याच्या दरम्यान केज-बीड राज्य महामार्गावर शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर पुण्यावरून केजच्या दिशेने येत असलेले आकाश नावाची खासगी ट्रॅव्हल्स क्रमांक MH08AP 8555 याला मांजरसुंबाकडून भरधाव वेगात येत असताना कंटेनर क्रमांक GJ15AX 8625 या कंटेनरने खासगी ट्रॅव्हल्सला पाठीमागून जोराची धडक दिली असून ज्या घटनेत ट्रॅव्हल्सचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मात्र दुर्दैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही, परंतु काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती उपस्थित नागरिकांमधून ऐकायला मिळते आहे. सदरील कंटेनरचा चालक हा झोपलेला होता. कंटेनरचा क्लीनर हा कंटेनर चालवत होता. रस्त्यावरील गतिरोधक हे चालकाला दिसून न आल्याने हा अपघात घडला आणि सदरील चालकाने त्याचे कंटेनर हा ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळले असता त्याने ड्रायव्हर साईडच्या बाजूने कंटेनर वळवण्याने मोठा अनर्थ टळला आहे, अशी चर्चा उपस्थित होत आहे. प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी केज शहरासह परिसरात होणाऱ्या वाहतुकीच्या कोटीकडे लक्ष देण्याची मागणी प्रवासी आणि नागरिकांमधून करण्यात येते आहे. त्याचबरोबर बेजबाबदार HPM कंपनीवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सध्या नागरिकांमधून केली जाते. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.